लॉटरी घोटाळ्यात आरोप झाल्यानंतर अडचणीत आलेले राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी आपल्यावरच्या आरोपांचं स्पष्टीकरण दिलंय। आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत आपण राज्याचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ दिलं नसल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं। सध्या जयंत पाटील अमेरिकेत असून एका पत्रकाद्वारे एबीपी माझाकडे त्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय। 2 अंकी लॉटरीसाठी 3 वेळा निविदा प्रक्रिया राबवण्यात आली, मात्र एकच निविदा आल्यानं ती मंजूर करण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं। दरम्यान या संपूर्ण प्रकारात तथ्य आढळल्यास चौकशी केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी ज्यांनी हे आरोप केलेले आहेत ते स्वतः माजी आयएस अधिकारी आनंद कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। कुलकर्णी सर, स्वागत आहे एबीपी माझामध्ये। जयंत पाटलांनी आता आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे की तुम्ही जे सगळे आरोप केलेले आहेत ते तथ्यहीन आहेत, ते स्वतः अमेरिकेमध्ये आहेत आणि या सगळ्या संदर्भात त्यांचे जे काही पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स आम्ही तुम्हाला सांगतो आणि त्यावर तुम्ही स्पष्टीकरण द्याल। कुलकर्णी सर, त्यांनी दिलेला पहिला मुद्दा आहे सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱ्यांची विनाकारण आणि तडकाफडकी बदलीवर मी आक्षेप घेतल्याच्या रागातून कुलकर्णी यांनी माझ्यावर आरोप केल्याचं दिसतंय, असं त्यांचं म्हणणं आहे। कुलकर्णी सर, हे मी आधीच सांगितलेलं आहे। मयूर पारिकने जेव्हा परवा माझा इंटरव्ह्यू घेतला तेव्हा मी स्पष्ट सांगितलं की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी माझ्यावर अनेक आरोप केले। त्यांना बाकीच्या आरोपांचं विस्मरण झालं असेल, या मुलाखतीत वेळ मिळाला तर तुम्ही बाकीचे आरोप घेतो। हा जो आरोप आहे की विनाकारण बदल्या केल्या, त्या विनाकारण केल्या का सकारण केल्या, माझं उत्तर त्याला असं आहे, 1 जानेवारी 2015 रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याचा चार्ज मी घेतला आणि 31 जानेवारी 2016 रोजी मी सोडला, म्हणजे मी निवृत्त झालो। या 13 महिन्यातली केवळ बदल्यास काय प्रमोशन काय, ह्या कारकिर्दीतली प्रत्येक फाईलची तुम्ही चौकशी करा आणि मग बघूया काय विनाकारण झाल्या का सकारण झाल्या ते। त्यांनी अनेक बाकीचे 4 आरोप झाले आहेत, त्यांना विस्मरण पडलं असावं। अमेरिकेत आहेत, अमेरिकेत असल्यामुळे अनेक गोष्टींचं स्मरण होत नाही, पण आता या मुलाखतीच्या शेवटी जसं म्हटलं तर वेळ मिळाला तर मी त्या आरोपांकडे सुद्धा वळायला तयार आहे। नक्कीच स्पष्टीकरणातला आपण पुढचा मुद्दा पाहूयात कुलकर्णी सर। मी आणि माझा परिवार हे नेमके परदेशात असल्याचं साधून माझ्यावर हे आरोप करण्यात आलेत असं म्हणतात जयंत पाटील। म्हणजे तुम्ही नेमकी याच वेळी हे जे सगळे आरोप आहेत ते का केलेत, असं त्यांचं म्हणणं आहे। जयंत पाटील नेहमीच परदेशवारीवर जात असतात, ते विदेशवारीवर जात असतात। त्यांच्या पासपोर्टच्या डिटेल्सकडनं ह्या वेळच्या त्यांच्या ह्या ट्रिपची मला माहिती नव्हती, पण त्यांच्या जुन्या विदेशवारींचे तपशील माझ्याकडे आहेत। मे जून 2011 रोजी बोस्टन आणि अनेक अमेरिकेतल्या शहरात गेले, ते कुठल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिले, ही सगळी पूर्ण माझ्याकडे माहिती आहे। माझे त्याला आहेत ना, त्यांना विदेश दौऱ्याचा त्याला फार शौक आहे। मतदारसंघापेक्षा त्याला विदेश दौरा जरा जास्त रुचकर वाटत असेल, पण मुद्दाम हे केलं नाहीये। माझ्याकडे एक पर्टिक्युलर डॉक्युमेंट, ज्या डॉक्युमेंटचा उल्लेख आता मी या मुलाखतीच्या ओघात करणार आहे, ते माझ्याकडे आलं शुक्रवारी ते डॉक्युमेंट आल्याबरोबर शनिवारी रविवारी मी सगळे कागदपत्र एकत्र केले। तिसरा मुद्दा काय जयंत पाटील म्हणतायत तो देखील आपण पाहूयात। माझ्या मंत्रिपदाच्या 15 वर्षांच्या काळात मी कधीच राज्याचं नुकसान होऊ दिलं नाहीये असं म्हणतायत जयंत पाटील। कुलकर्णी सर, चुकीचं आहे। वित्तमंत्री असताना हा आपण एकच मुद्दा घेतोय, लॉटरीमध्ये त्यांनी जो कोट्यावधी रुपयाचा घोटाळा केलेला आहे हे मी म्हणत नाही आहे। SPS यादव ऍडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आहेत, त्यांचा हा रिपोर्ट म्हणतो आहे। ऍडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस शिवप्रताप सिंग यादव, CID क्राईम, यांनी याच्यात म्हटलं आहे की यांनी काय काय घोळ केलेला आहे, या 15 पानाच्या रिपोर्टमध्ये आहे। आनंद कुलकर्णी म्हणत नाही आहे, SPS यादव म्हणत आहेत हे। हा रिपोर्ट दाबला गेला, या रिपोर्टवर पुढे काहीही कार्यवाही झाली नाही का, उघडच आहे। आपल्या स्पष्टीकरणामध्ये पुढे देखील ते काय म्हणतात आपण पाहूयात आणि त्यावर तुमचं उत्तर नक्कीच अपेक्षित आहे। आम्ही 2 अंकी लॉटरीसाठी निविदा मागवल्या, त्याला केवळ 2-3 निविदाकारांकडून प्रतिसाद मिळाला असं त्यांचं म्हणणं आहे। आणि पुढे जाऊन ते म्हणतात की 2 ते 3 वेळा निविदा मागवल्यानंतर अखेरीस एकच निविदा आल्यानं नियमाप्रमाणे ती मंजूर केली। तेव्हा जयंत पाटील असं म्हणतात की आम्ही नियमाप्रमाणे काम केलं। सर्वप्रथम मुळात 2 अंकी लॉटरी इल्लीगल आहे। केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने 6 फेब्रुवारी 2001 रोजी कविता गुप्तांना बाय नेम पत्र पाठवून सांगितलं की दिस अमाउंट्स टू फ्रॉड। असं असताना वर्षानुवर्ष तुम्ही ती चालू ठेवली आणि एक निविदा आली, तुम्ही आता ती
एसीबीने हीच तर चौकशी करायची आहे की कुठं तुम्ही ती निविदेचं हे प्रकाशित केली, कुठल्या न्यूजपेपर वर्तमानपत्रात केली, किती वेळा केली. सबंध एवढ्या मोठ्या देशामध्ये एक निविदा येते. मार्टिन कोण हा मार्टिन, काय त्यांचे तुमचे संबंध, ही चौकशी झाली पाहिजे. हेच म्हणणं अतिशय चुकीचं आहे. आपण पुढे जाऊयात, पुढे देखील ते काय म्हणतात आपण पाहूयात. लॉटरीची निविदा प्रक्रिया योग्य असल्यानं त्याविरोधात दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली. यावर काय सांगाल? ती फार जुनी गोष्ट झाली. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ह्या रिपोर्टचं काय केलं. 2 नोव्हेंबर 2007 रोजी हा सर्वसमावेशक असा रिपोर्ट आलेला आहे, संपूर्ण विश्लेषण करून. एसपीएस यादव हे महाराष्ट्रातले अत्यंत प्रतिष्ठित प्रथितयश असे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचा रिपोर्ट का दाबला तुम्ही, त्याच्यावर कार्यवाही का केली नाही, हा माझा मूलभूत प्रश्न आहे. याच्यात पूर्ण चिरफाड केलेली आहे. आपण पुढचा मुद्दा पाहतोय स्पष्टीकरणातल्या. बऱ्याचशा देशात खासगी मुद्रणालयातून लॉटरीची छपाई केली जाते. अर्थसचिव, लॉटरी आयुक्तांनी मुद्रणालयाच्या सुरक्षेबाबत आणि गुणवत्तेबाबत तपासणी केली आहे. लॉटरीद्वारे प्राप्त महसूल जो असतो त्याचा जो मुद्दा आहे तो आपल्याला पुढे स्वाभाविकच चर्चेमध्ये येणार आहे. मात्र आता जो मुद्दा आहे त्यावर काय सांगाल? हो, बऱ्याचशा देशामध्ये बडे बडे देशों में क्या होता है हे मला माहिती नाही आहे. मी या महाराष्ट्राबद्दल बोलतोय, जिथे केंद्र शासन भारताच्या संविधानाप्रमाणे, घटनेप्रमाणे केंद्र शासन आणि राज्य शासनाचे नियम लागू होतात. मुद्रणालय त्या राज्यामध्ये असलं पाहिजे असे नियम सांगतात. आता लॉटरी आयुक्त सुरक्षाविषयी काय तपासणी करणार, त्याचा अहवाल आहे का, त्याचे मिनिट्स आहेत का? लॉटरी आयुक्त हे काय, यांच्याकडे काय एटीएसची यंत्रणा आहे, एसीबीची यंत्रणा आहे का, एसआयटीची यंत्रणा आहे का, आपली जसं फोर्स 1 कुठली यंत्रणा आहे लॉटरी आयुक्तांच्याकडे? सुरक्षेसंबंधी लॉटरी आयुक्तांनी काय तपासणी केली, याच्या तपासणीचे मिनिट्स आहेत का, कुठे तपासणी केली, कुठले पोलीस अधिकारी, विदाऊट पोलीस ऑफिसर्स तुम्ही सुरक्षेची तपासणी करू शकत नाही. कोण पोलीस अधिकारी होते, त्यांची नावं काय, हे आमच्यासमोर आलं पाहिजे. तुम्ही म्हणता ना सुरक्षेची तपासणी केली, त्यांचे मीटिंगचे मिनिट्स दाखवा. नक्कीच. पुढचा मुद्दा आपण पाहतोय. लॉटरीद्वारे प्राप्त महसूल 15 कोटींवरून आता 300 कोटींवर तर हे अत्यंत चुकीचं आहे. बोला तुमचं म्हणणं पूर्ण करा. महसूल हा फार मोठ्या प्रमाणात महसुलाची घट झालेली आहे. हे कुठल्या आधारे म्हणतात, कुठलं डॉक्युमेंट आहे? 15 कोटीवरून 300 कोटीवर कुठलं डॉक्युमेंट आहे, कुठं हे केलेलं आहे? उलट माझ्याकडे 3 डॉक्युमेंट्स अशी आहेत जी मी परवा दाखवली, त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की फार मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. महसूल हा फार मोठ्या प्रमाणात यायला पाहिजे होता, आणि तो यायला पाहिजे होता महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत. तो गेला त्या प्रायव्हेट लोकांच्या हातात, खासगी लोकांच्या हातात गेला. 40 पानाचं अॅफिडेव्हिट आहे. 6 फेब्रुवारी 2006 रोजी तत्कालीन पोलीस अधीक्षक बुलढाणा यांनी हायकोर्टात दाखल केलेलं. आणि हे एसपीएस यादव यांच्या ह्या अहवालात स्पष्ट विश्लेषण केलेलं आहे की कसा महसूल घटलेला आहे. तेच मी म्हणते ते म्हणतात, पूर्ण विश्लेषणांती ते म्हणतात. अमेरिकेत बसून कुठलाही डॉक्युमेंटचा पुरावा न देता म्हणणं की इथून असा वाढला, याला काही अर्थ नाही. तुम्ही प्रमाण द्या, सप्रमाण हे करा, पुरावा द्या, सिद्ध करा. पण तुमच्याकडे कमी झाल्याचा पुरावा आहे? आमच्याकडे पुरावा आहे. मयूर पारिककडे मागच्या वेळेला त्याच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत, त्या डॉक्युमेंट्समध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. सीआयडी क्राईम जेव्हा चौकशी करतं ते काय अशी थातुरमातीर चौकशी करत नाही, आणि ते ऍडिशनल डायरेक्टर जनरलच्या लेव्हलच्या माणसांनी सही करून ते डॉक्युमेंट पाठवलेलं आहे. त्यांनी विश्लेषण केलेलं की कसा रेव्हेन्यू कमी झालेला आहे. मग आता ते डॉक्युमेंट ग्राह्य धरायचं का अमेरिकेतून जयंत पाटील आज म्हणतात की महसूल वाढला तरी ग्राह्य धरायचं? महाराष्ट्राच्या जनतेने ठरवावं. नक्कीच. ते पुढे जाऊन देखील काय म्हणतात आपण पाहतोय. सचिव किंवा लॉटरी आयुक्तांच्या बदलीचे अधिकार मुख्यमंत्र्यांचे आहेत. कविता गुप्ता यांच्या नियुक्तीवर मी भाष्य करणं उचित नाही असं म्हणतायत जयंत पाटील. कुलकर्णी सर, काय सांगाल? हे बघा, आता कोण बदली करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांच्याच बरोबर आहे, पण प्रेशर कोण किती वेळा कसं आणतं हेही माहिती आहे. मी इन्फॉर्मेशन पब्लिसिटीला याला होतो, या खात्यात होतो, माहिती आणि जनसंपर्क. एका व्यक्तीसाठी, त्या व्यक्तीचं नाव घेणं उचित होणार नाही, दॅट बीन बॅड टेस्ट, पण त्या व्यक्तीच्या बदलीसाठी जयंत पाटील
आणि त्यांच्या मिनिस्टेरियल कलिग्सनी इतकं माझ्या मागे ते लागले होते. माझ्याकडे डॉक्युमेंटरी प्रूफ आहे. आता शेवटी ती बदली मी प्रपोज केली आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी केली. म्हणजे मग हे बोलायला तयार हात वर करून, अहो यांची बदली मी कुठं केली, माझ्याकडे अधिकारच नाही आहेत. ते आनंद कुलकर्णी प्रपोज केला आणि अशोक चव्हाणांनी सही केली. पण त्याच्यावर तुम्ही प्रेशर किती आणलं तुम्ही आणि तुमच्या मिनिस्टेरियल कलिग्सनी. हा एकच पुरावा उदाहरण बोलका आहे, पुरावा भरपूर आहे हा. आणि त्या व्यक्तीचं आज मी नाव सांगू इच्छित नाही, कारण की हे बरोबर होणार नाही नैतिकदृष्ट्या. तर पुढे मागे जर आलं हे कोर्टात तर त्या पूर्ण त्या व्यक्तीचं नावच काय, पूर्ण ते फाईल दिवशी तो पुरावा मी सादर करीन. कसं ह्यांनी हे प्रेशर आणतात बदलीसाठी. जयंत पाटलांनी सगळं स्पष्टीकरण दिलेले आहे, तुमच्याकडे देखील अनेक पुरावे आहेत. आता या सगळ्यानंतर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? हा, आता आधी माझी एकच विनंती आहे की त्यांनी फक्त ते 5 आरोप जे केले होते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात, त्यांना बाकी 4 आरोपांचं विस्मरण झालेलं दिसतंय. अमेरिकेत आहेत, पण आता एक आरोप त्यांनी केला, बदल्या केल्या. त्यांनी दुसरा आरोप केलेला आहे की डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये नागपूर येथील रॅडिसन या 5 स्टार हॉटेलमध्ये मी राहिलो. माझं त्यांना एवढंच विनंती वजा आव्हान आहे, की आव्हान वजा विनंती आहे की रॅडिसन हॉटेलमध्ये 7 डिसेंबर ते 23 डिसेंबर 2015 ह्या दरम्यानच्या काळातल्या माणसं कोण कोण राहिली. आता आपल्याला कल्पना आहे, पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला कल्पना आहे की आजकाल कुठल्याही हॉटेलमध्ये राहायला गेलं की तुम्हाला तुमचं परिचय पत्र सगळे रेकॉर्ड द्यावे लागतात. 7 डिसेंबर ते 23 डिसेंबर ह्या दरम्यान ज्या व्यक्ती तिथे राहिल्या त्यांची नावं बाहेर काढा आणि हे जयंत पाटलांनी करावं, आरोप त्यांनी केलेला आहे. तिसरा आरोप त्यांचा असा आहे की मला प्रोटोकॉल राजशिष्टाचार येत नाही. कबूल आहे, मला माहिती नाही, राजशिष्टाचार मी वाढत नाही. चौथा आरोप असा आहे की मी टी शर्ट आणि स्पोर्ट्स स्ट्रॅप्स घालून मुख्यमंत्र्यांना भेटतो. हो भेटतो, मी टी शर्ट आणि स्पोर्ट्स वेअर घालून मुख्यमंत्र्यांना भेटतो. तुमच्यासारख्या गोरगरिबांना लुबाडून कोट्यावधीचा भ्रष्टाचार तर करत नाही. तर हे जे ते आरोप त्यांनी केलेले आहेत, माहितीच्या अधिकारात मी माहिती मागितली स्वतःच्या सहीनिशी मागितली. डंके की चोटपैकी आहे. तेव्हा पुढचं पाऊल आहे. आता एक दोन आणखी डॉक्युमेंटची मी वाट बघतोय. ते कागदपत्र माझ्याकडे आल्यावर मी जसं मागेच इंडिकेट केलं होतं, आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी हे सगळे कागद जोडून त्यांना एसीबी मार्फत किंवा त्यांना ज्या यंत्रणेमार्फत ते शेवटी निर्णय त्यांचा आहे, त्यांनी ह्याची सखोल चौकशी करावी. हे माझं पुढचं पाऊल आहे. नक्कीच. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी देखील आता या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत. आणि जे राज्याचे माजी अर्थमंत्री होते जयंत पाटील, ते देखील अमेरिकेत आहेत आणि ते देखील या इथे आल्यानंतर कदाचित तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील. धन्यवाद, तुम्ही आमच्याकडे वेळ दिलात आणि सगळी बातचीत केली त्याबद्दल.